नमस्कार मंडळी, हा माझा फर्स्ट डेली ब्लॉग आहे आणि डेली ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर सकाळची सुरुवात झाली होती माझी. लेकीचा टिफिन पॅक करून दिला. मग इथे होती कॉफीची तयारी, कारण सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी लागते किंवा आळस जातच नाही. मग मी एकटी कॉफी करून घेतली, कारण अजून एक लेकरू आणि मिस्टर जरी झोपलेलेच होते. मग मी घरीच मुगाचे मोड आणले होते. खूप छान मोड आले होते. मी असे काहीतरी मोड आलेले भाजी केली ना, तर मग त्यासोबत आम्हाला भाकरी लागते, त्यामुळे भाकरी पण करून घेतली. नाश्त्यामध्ये मी इथं स्प्राऊटचं सॅलड केलं होतं, तेच खाल्लं आणि एक आणारनंतर सोलून दिलं होतं. नंतर सगळे हे ऑफिसला गेले. सानू पण आले होते स्कूलमधून. मी कपडे भांडी धुणं करेपर्यंत ह्यांनी पसारा मांडला होता. घर अक्षरशः कचरा दिसत होतं. मी फरची पुसून सगळं आवरून गेले होते बाथरूममध्ये आणि येऊन बघते तर हा सगळा पसारा. त्याला कॅरम खेळायचा होता. तो मला सारखं सांगत होता की मला कॅरम खेळायचं आहे दे. मुलांना दुपारच्या वेळेत खेळायला कोणी नसतं, त्यामुळे हे असं काहीतरी उद्योग दिवसभर करत राहतात आणि मॅडम तरी आमची टी व्हीमध्येच गुंग असते. त्यानंतर दुपारचं जेवण झाल्यानंतर एक पार्सल आलं होतं. हे पार्सल मी ना कापूर जाळल्यानंतर धूरच होत होता आणि घर सगळं पूर्ण काळं दिसत होतं पांढऱ्या भिंतीमुळे, आणि आपण आधीच भाड्यांच्या घरात राहतो म्हणून मी हे असं काही मागवलं होतं. खूप छान आहे आणि 15 ते 20 मिनटं कापूर जळतो आणि छान सुगंध येतो. दुपारची काही झोप झाली. झोप झाल्यानंतर पाणी पिलं. मग चहा कॉफी काय नको होतं. तसं तर लहान मुलं दूध पितात, हे पण दूधच पितात. मग म्हटलं चला, अनार पण होतं, मग त्याला अनार खायचं होतं. सोलून देईपर्यंत त्याला धीर निघत नव्हता, भूक लागली होती. आणि अनारमध्ये मी पहिल्यांदा असं काहीतरी बघितलं की ती अनार आतून बिया उगवल्या होत्या. असं पण असतं, पहिल्यांदाच बघितलं. चला मग त्यांना टी व्ही लावून खायला दिलं आणि मी कामावरायला घेतलं.